धोंड्याचा महिना तसा तर संपत आलाय, पण आहोंनी मला आत्ताशी जोडवी करून दिलीत. त्याआधी बघता क्षणी खाऊ वाटतील अशी जांभळं आहो घेऊन आले होते. आज देवांसुद्धा पहिल्यांदा जांभळं खाणार होता आणि त्याला आवडले सुद्धा. आता नाव एकाचं आणि गाव दुसऱ्याचं तसं नाही, आम्ही सुद्धा खाल्ली. त्यानंतर संध्याकाळी घरीच कैरी टाकून भेळ बनवली होती. त्यासोबतच गरमागरम वडापाव आणले होते. आमच्या घरात सगळ्यात जास्त वडापाव फक्त लाडूलाच आवडतात. वडापाव प्रेमी आहे तो. पेटपूजा करून घेतली आणि त्यानंतर आवराआवर करून आम्ही निघालो होतो सोनाराकडे जाण्यासाठी. आणि चांगलाच आज आहोंचा खिसा कापला जाणार होता, म्हणूनच तोंड पाडलं होतं वाटतं. तिथं गेलो पण जरासं वेटिंग होतं, म्हणून आम्ही काय म्हणलं चला हडपसर गावात जाऊयात आणि तिकडून बघूयात. तिथं गेलो आणि तिथं सध्या आता धोंड्याचा महिना संपत आलाय ना, तर चांगल्या डिझाईनसुद्धा राहिलेल्या नव्हत्या. परत आम्ही ज्या सोनाराकडे घेतो ना तिथेच आलो आणि तिथेच बघायला लागलो. आहो तर म्हणले बाई खरंच तुझ्या पुढं धन्य आहे. त्यानंतर हे जोडव्याची डिझाईन मी घेतली, छान तिथेच पायामध्ये घातले आणि घरी आलो. येताना एक पार्सलसुद्धा आलं होतं. काय आलंय उद्या दाखवते. भेटू परत, बाय.